राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू असलेली मतदान प्रक्रिया आता संपत आली. अगदी शेवटची 2-3 मिनिटं उरली आहेत. दुपारी 3:30 वाजेपर्यंत मुंबई, नागपुरामध्ये 41% मतदान, संभाजीनगरामध्ये 43%, पुण्यामध्ये 39%, कोल्हापुरात 50% मतदान झालंय. तर इतर महानगरपालिकांमध्येही मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आलाय. राज्यभरातील महापालिकांच्या एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक पार पडतेय. त्यासाठी 3,48,79,000 मतदार मतदानाचा हक्क आज त्यांनी किंबहुना बजावला असेल असं आपण गृहीत धरूया. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र आज दिवसाभरात या महापालिका क्षेत्रांमध्ये काय काय घडलं याची आता आपण एक सर्वसमावेशक अपडेट आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातनं आपण सगळे अपडेट जाणून घेऊयात. त्यासाठी एबीपी माझाचे 6 रिपोर्टर्स महाराष्ट्रातल्या विविध प्रादेशिक क्षेत्रातनं आपल्यासोबत आहेत. मुंबईतनं वेदांत नेब आहेत, ठाणे आणि MMR मधनं अक्षय भाटकर आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं मिखी गही आपल्याला अपडेट देतील, उत्तर महाराष्ट्रामध्ये मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत, मराठवाड्यातनं कृष्णा केंडे आणि विदर्भातनं रजत वशिष्ठ आपल्यासोबत असतील. आपण सुरुवातीला जाणार आहोत मराठवाड्याचे अपडेट्स घेण्यासाठी कृष्णा केंडे यांच्याकडे. आणि कृष्णा, अर्थातच प्रचंड मोठी उत्सुकता आहे मराठवाड्यामध्ये. कशा पद्धतीने मतदारांनी आज उत्साह दाखवला, नक्की कुठल्या पद्धतीच्या घटना घडल्या, आणि त्याचबरोबर गेल्या निवडणुकीनंतर खूप मोठी गॅप असल्यामुळे आज एक पत्रकार म्हणून ही निवडणूक कव्हर करताना तुला काय वेगळा अनुभव आला? सुरुवातीला उत्साह होता नाही तर उत्साह आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की हा अजूनही आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती रांगा या मतदान केंद्रावरती लागलेल्या आहेत. हे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आहे यनफोर भागातलं, आणि इथे खूप मोठ्या प्रमाणावरती आत्ता देखील लोक आहेत. दुसऱ्या बाजूला ही एक बाजू झाली. दुसरी बाजू या ठिकाणी दाखवतो की लाईन कुठपर्यंत आहे, आणि लाईन आपण जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावरती लाईन लागलेली आहे. आणि आता गेट या ठिकाणी बंद करण्यात येईल काही वेळात. मात्र इथलं जे मतदान आहे ते 7-7:30 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत एक उमेदवार देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार. एवढी गर्दी इथे का झाली अचानक? आज हा मतदारांना उत्साह आहे आणि बऱ्याच प्रमाणात मतदार निघालेत, पण ह्या भागामध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झालेली. आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत, आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी गेटपर्यंत ह्या रांगा लागल्यात. आज दिवसभरामध्ये खरं तर दुपारी थोडासा मतदानाचा वेग मंदावला होता, मात्र आता पुन्हा एकदा मतदानाचा वेग या ठिकाणी वाढलेला आहे. आणि अजूनही 7-7:30 पर्यंत या सगळ्या रांगा आपल्याला निश्चित पाहायला मिळणार, म्हणजे मतदान होताना पाहायला मिळणार आहे. आणि अशाच प्रकारचे अनेक मतदान केंद्र आहेत जिथे गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज अनेक घटना घडल्या, म्हणजे बोगस मतदानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये 8 महिलांना ताब्यात घेण्यात आलं. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या, काही ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना घडल्या, काही ठिकाणी शांततेत मतदान झालं, तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर लोक नव्हते म्हणून कर्मचाऱ्यांनीच आवाहन केलं. अशा अनेक घटना आपल्याला दिवसभर पाहायला मिळाल्या. मात्र आता देखील खूप मोठ्या प्रमाणात अगदी खरे कृष्ण, आणि अजूनही प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे अशाच काही घटना आणि त्याचबरोबर काही अपडेट्स तू आम्हाला सतत देत राहशील. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आता याच्यानंतर आपण मुंबईमध्ये जाऊया, कारण मुंबईमध्ये एकंदरीतच प्रचंड मोठी उत्सुकता आहे, प्रचंड मोठी चुरस आहे. आणि त्यातून आज शाईचा मुद्दा वेदांत प्रचंड गाजतोय, कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी याच्यावरती प्रचंड मोठा आक्षेप घेतलाय. या व्यतिरिक्त आणखीन काय काय घडलं मुंबईत? ज्या प्रकारे आपण बघितलं, प्रचंड उत्सुकता, प्रचंड चुरस आणि प्रचंड गोंधळ सुद्धा अनेक आपल्याला मतदान केंद्रावर पाहायला मिळाला. एकतर मतदान यादीमध्ये नाव मिळत नव्हतं, त्यासाठी अनेकांना फिरावं लागलं. जर मतदान यादीमध्ये नाव मिळालं तर त्यासाठी सुद्धा आपण बघितलं तर मोठी अडचण मतदारांची झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि साधारणपणे जर आपण बघितलं तर काही मतदार हे निघून गेले, कारण मोठ्या रांगा लागल्या होत्या, नाव मिळत नव्हतं, त्यामुळे अनेक मतदार हे वंचित सुद्धा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
जर आपण आता सध्याची स्थिती बघितली तर मी धारावीमध्ये आहे आणि धारावी कॅम्पमध्ये जे सेंटर आहे सगळ्यात मोठं मुंबईतलं सेंटर, साधारणपणे 86,000 मतदार या ठिकाणी आहेत. 5:30 वाजलेले आहेत आणि 5:30 वाजल्यानंतर सुद्धा अजूनही मतदान आपल्याला करता यावं यासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एक तर नाव शोधलं जातंय, नाव शोधून परत मतदानाच्या रांगेत लागले जातील आणि वारंवार पोलीस त्याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा सांगतायत की 5:30 वाजल्यानंतर आता कोणालाही मतदान करता येणार नाही, ज्यामुळे जे आतमध्ये आले त्यांना आता मतदान करता येणार. आपण बघतोय वेगवेगळे बूथ आहेत, तर दुसरीकडे आपलं नाव शोधण्यासाठी इथे मोठी गर्दी झाली आहे. उशीर झाला? हो उशीर झालाय आज. 5 वाजले आता. हा वाजले पण अजून काही भेटलंच नाहीये वोटिंगचं. तुमचं नाव आहे की नाही? आहे तुम्हाला उशीर झाला, 5:30 वाजले. तेव्हापासून 2 तास झाला फिरतो. माझं नाव आहे पण सगळं इकडे तिकडे करून टाकलं, नावच भेटत नाही. 2 तासपासून फिरतो मी. घरी गेला, घरी जाऊन तिकडे आमच्या एरियामध्ये जाऊन तिकडे पण भेटत नाही. नाव नाही मिळालं मग शेवटी. नावच नाही मिळत. ते आहे की नाही? इकडे पण नाही, तेच बघतो आता. ताई उशीर झाला? उशीर नहीं झाला मला. मैं यहाँ से 1 घंटे से आई हूँ. मुझे 2 बार गलत नंबर बताया. मैं 30 रूम नंबर के पास खड़ी थी, 22 के पास खड़ी थी, बट मुझे गलत तो नंबर टाइम खत्म हो गया. टाइम हो गया. बट मुझे आखिर में मिला, अभी जस्ट मिला तो कूपन मिल मैं गया? करो कूपन मिला, पर मुझे इसके पहले गलत नंबर बताया. तुमचं झालं मतदान? किती वेळ लागला? 1 घंटा घंटा. पूरा यहाँ पे, क्योंकि यहाँ पे मुझे गलत नंबर कब से इधर बताया. मैनेजमेंट भी नहीं है कि कोई प्रॉपरली निकाल के दे रहा है कि आपका ये नंबर है. ऑनलाइन में एक नंबर सीरियल नंबर आ रहा है और एक्चुअल में एक सीरियल नंबर आ रहा है. त्यामुळे अशा काही तक्रारी आपण मतदारांच्या बघितल्या आणि मोठी गर्दी आपल्याला अजूनही या धारावीच्या मतदार केंद्रामध्ये पाहायला मिळते. 41% मतदान 3:30 वाजेपर्यंत झालं. 5:30चा आकडा सुद्धा 50%च्या वरती येईल. त्यामुळे नक्कीच. म्हणावं तसं मतदान त्या जर टक्केवारी बघितली तर म्हणता येत नाही. आणि बरोबर आहे, ते अजून रिफ्लेक्ट होत नाही, परंतु संपूर्ण प्रक्रिया पार पडली की आपल्याला कळेल की किती टक्के मतदान झालंय. यानंतर आपण अक्षय भाटकडकडे जाऊया ठाण्यामध्ये. अक्षय, ठाण्यामध्ये सुद्धा प्रचंड चुरस आहे. नक्की आज तू काय काय पाहिलंस ठाण्याच्या मतदानाच्या निमित्ताने? अजूनही कोणाच्या काही तक्रारी आहेत का आणि मतदान किती वेळपर्यंत चालेल असं वाटतंय? पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात जी झाली ती अनेक मतदान केंद्रामध्ये ज्या मतदानाच्या मशीन्स होत्या म्हणजे EVM मशीन होत्या त्या बंद होत्या. त्यामुळे सुमारे 1 ते 1.5 तास सुरुवातीची जे मतदान होतं ते उशिराने सुरू झालं. असं एकाच ठिकाणी नाही तर किमान 7-8 ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे फक्त ठाणे महानगरपालिकेचं हे मी म्हणत नाही आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळी महानगरपालिका आहेत त्या सगळ्यांमध्ये असाच प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यामुळे सुरुवात उशिरा झाली आणि त्यानंतर मग कुठे ना कुठे वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती विरोधी पक्षांकडून करण्यात आली. दुसरी एक गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे अनेक मतदान केंद्रांमध्ये जे विरोधक आहेत त्यांनी आक्षेप घेतले की आमचं जे बटन आहे किंवा आमच्या जे चिन्हासमोरचं बटन आहे ते दाबलं जात नाही आहे. मग अविनाश जाधव यांनी इंजिना संदर्भातला हा आक्षेप घेतला होता. तर ठाण्यामध्ये 3 अपक्ष असे उमेदवार आहेत ज्यांच्यासमोरचे बटन जे आहे ते दाबलं जात नव्हतं, आवाज देखील येत नव्हता. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघायला मिळाली. आता ठाण्यामध्ये सुरुवातीच्या वेळी म्हणजे पहिला जो हाफ आहे सकाळी 7:30 पासून ते 10:30 पर्यंत त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं. सुमारे 10 ते 12% मतदान जे आहे ते पहिल्या या हाफमध्ये झालं. आतापर्यंत जर आपण विचार केला तर ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भाचा विचार केला तर इकडे 45%च्या आसपास, तिकडे नवी मुंबईमध्ये 45%च्या आसपास, अशा प्रकारे 50% आसपास 3:30 वाजेपर्यंत मतदान हे पूर्ण झालेलं आहे जवळपास सगळ्याच महानगरपालिकांमध्ये. आता फायनल फिगर जी आहे ती आता थोड्या वेळात बाहेर येईल. मात्र सगळ्यात जास्त मतदान जे आहे ते ठाण्यामध्ये सध्या तरी दिसून येत आहे. पूर्वी नक्कीच अक्षय. आता याच्यानंतर आपण जाऊयात विजय केसरकर यांच्याकडे. ते आपल्याला कोल्हापूर सांगली या भागातली माहिती देणार आहेत. विजय, अजूनही मतदान किती वेळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे? वेळ तर संपली आहे, परंतु रांगा किती लागल्यात अजून? मला वाटतं आपला संपर्क नाही होऊ शकत आहे, पण आपण नागपूरला रजत वसिष्ठ यांच्याकडे जाऊयात. रजत, विदर्भातनं काय अपडेट्स आहेत? आज सगळं सुविहितपणे पार पडलं का तिथेही तक्रारी ऐकायला मिळाल्या आणि तिथेही कुठेतरी विलंब लागतोय मतदानाला असं दिसतंय का?
नागपूरमध्येही जवळपास तसंच आकडा होता, तर अकोल्यामध्ये 43% मतदान झालेलं होतं. सध्या मी नागपूरच्या प्रभाग क्रमांक 38 सर्वात शेवटच्या प्रभागामध्ये आणि एक दृश्य दाखवतो की अगदी काही मतदानाची वेळ संपायला अगदी काही क्षण होते तेव्हा ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली आणि या ॲम्ब्युलन्समध्ये अर्धांगवायू झालेले एक पेशंट जे आहेत ते अखेरच्या क्षणी मतदान करायला पोहोचले. त्यामुळे अनेक लोकांना जरी त्यांचे मतदानाचे केंद्र मिळत नव्हते किंवा काही अडचणी होत होत्या, तरी अनेक लोक अडचणीवर मात करूनही आपलं कर्तव्य बजवायला पोहोचले आणि त्यापैकीच हा एक उदाहरण आहे. खरं पाहिलं तर नागपूरमध्येही जसं ठाण्यामधून अक्षयने सांगितलं, EVM मध्ये अनेक ठिकाणी बिघाड झाल्याची तक्रारी आलेल्या होत्या. त्याशिवाय नागपूरमध्ये काल भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक राडा झालेला होता. त्याचे पडसाद आज दिवसभर नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळाले. काही ठिकाणी तणाव सुद्धा होता, मात्र मतदान जो आहे तो शांततेत पार पडला. अकोल्यामध्ये प्रभाग 17 मध्ये, तर तिकडे चंद्रपूरमध्ये प्रभाग 10 मध्ये अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काही वादावादी झाली आणि थोड्या वेळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, अकोला आणि चंद्रपूर या चारही महानगरपालिकांमध्ये 3:30 वाजेपर्यंत साधारणपणे 40 ते 45% मतदान झालं आणि अपेक्षा आहे की 5:30 वाजेपर्यंतची जेव्हा अंतिम आकडेवारी येईल 55 ते 60% दरम्यान हा अंतिम आकडा राहू शकेल आणि मागच्या वेळच्या तुलनेत थोडासा जास्त राहू शकेल. त्यामुळे आपण म्हणू शकतो की 2017 मध्ये जसं मतदान झालं होतं तसंच मतदान जो आहे तो आज होताना पाहायला मिळाला. मतदार याद्यांमध्ये चुका ज्या आहेत किंबहुना मतदारांनी लक्ष नाही घातलं ते सगळं आपल्याला आज पाहायला मिळालं. बरोबर, नक्कीच. आता आपण जाऊयात पुन्हा एकदा विजय केसरकर यांच्याकडे कोल्हापूरचे अपडेट जाणून घेण्यासाठी. विजय, तुमच्या मागे अजूनही गर्दी दिसतेय. सध्याची परिस्थिती काय आहे? नक्की कुठल्या तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत? किती विलंब अजून लागण्याची शक्यता आहे? पूर्वी आपण जर बघितलं तर कोल्हापूर हा सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा आता महानगरपालिकेची निवडणूक असेल, मोठी टक्केवारी आहे ती या ठिकाणी मतदानाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचीच प्रचिती आता देखील येते. मतदान आहे ते मतदान सेंटरचं दार आहे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे. मात्र ज्यांच्या हातामध्ये टोकन दिलेलं आहे 5:30 वाजण्याच्या आत जे या मतदान केंद्रावर आलेले आहेत त्या सगळ्यांना टोकन देऊन त्यांची मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेतली जाणार आहे. मात्र अजून देखील जवळपास 1000 ते 2000 मतदार ते या मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहेत आणि ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आपण जर बघितलं तर सकाळपासूनच कोल्हापूरचा मतदानाचा टक्का हा जास्त आहे. राज्यात सगळ्यात जास्त टक्केवारी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये देखील तशाच पद्धतीनं टक्का आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता देखील जवळपास 1 ते 1.5 तास लागू शकतात. कारण आता जरी मतदान केंद्राचं प्रवेशद्वार बंद केलं असलं तरी जे 5:30 वाजण्याच्या आधी या मतदान केंद्रावरती आलेले आहेत त्या सगळ्यांचं मतदान या ठिकाणी करून घ्यावं लागणार आहे आणि जो महिलांची संख्या आहे ती या ठिकाणी प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूरकर दरवेळीप्रमाणे यावेळी देखील कोल्हापूरकरांचा मतदानाचा टक्का हा राज्यात सर्वाधिकच आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वी वा, ही एक खूप चांगली बाब आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातनं भरघोस मतदान होणार हे स्पष्ट दिसतं. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर सध्या प्रचंड घोळ चालू आहे, गोंधळ चालू आहे. त्याचे सुद्धा आपण अपडेट्स घेणार आहोत. ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधली. खरं तर अनेक ठिकाणी अजूनही मतदारांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे 5:30 वाजता वेळ जरी संपलेली असली तरी रांगेतले मतदार हे अजूनही बऱ्याच वेळपर्यंत मतदान करत राहतील असं चित्र दिसतंय. परंतु छत्रपती संभाजीनगरची थेट दृश्य आपण बघतोय. इथे काही मतदार संतप्त झालेले दिसत आहेत कारण त्यांना मतदान करायला दिलं जात नाहीये. कदाचित त्यांचं म्हणणं काय आपल्याला लवकरच कळेल. पुण्याहून आलो मतदान करण्यासाठी आणि गाडी लावण्यासाठी. बरं, आपण छत्रपती संभाजीनगरवरनं आता पुन्हा एकदा पुण्यात जाऊया. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, पुण्याची अत्यंत प्रतिष्ठेची लढाई असणार आहे अर्थातच अजित पवारांसाठी आणि त्याचबरोबर भाजपसाठी सुद्धा. पण बोगस मतदानाच्या तक्रारी पुण्यातनं आलेल्या आहेत किंवा आधीच मतदान झाल्याच्या सुद्धा काही तक्रारी आलेल्या आहेत. या संदर्भात काय सांगता येईल?
पूर्वी जसं आपण बघितलं की सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच पुण्यातील अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी बोगस मतदान असेल, दुबार मतदान असेल, एवढंच काही तर काही जेलमध्ये असलेल्या आरोपींचं देखील मतदान या ठिकाणी झालेलं होतं. त्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर पैसे वाटपावरून उमेदवारांमध्ये धक्काबुक्की, मारामारी अशी परिस्थिती पुण्यामध्ये पाहायला मिळाली. खरं तर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, मात्र तशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये सध्या पुण्यात पाहायला मिळाली नाही. अनेक मतदान केंद्राच्या बाहेर तोबा गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी पैसे वाटप होत होते. सुरुवातीलाच बऱ्याच मशीन्स जे आहेत ते बंद पडले आणि त्यामुळं अक्षरशः गोंधळ बरोबर आहे. निकी, पुण्यातील त्यामुळे अनेक एकंदरीतच, मतदान केंद्रामध्ये उडालेला एक पाहायला मिळाला. जे आणि आदर्शवत चित्र अपेक्षित असतं मतदारांकडनं आणि मतदानासाठी पुण्यातनं ते पाहायला मिळालेलं नाहीये. नाशिकमध्ये काय होतंय ते सुद्धा आपण जाणून घेऊ. मुकुल, नाशिकमध्ये सुद्धा दुबार मतदार, बोगस मतदार या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. बाकीचं चित्र कसं आहे सध्या? नाशिकमध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 39% एवढं मतदान झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः 34 ते 35% हे 3:30 वाजेपर्यंत मतदान झाले. त्यामुळे साधारणतः 60% उत्तर महाराष्ट्राचं सरासरी मतदान जाईल असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये सकाळपासूनच कुठे बोगस मतदान सापडलेले होते. काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये गोंधळ उडाला, काही एरर होत्या. मतदान यंत्र हे बंद पडल्याचे देखील समोर आलेलं होतं आणि अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण आता प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 15च्या काठेगल्ली परिसरामध्ये थोड्याच वेळापूर्वी इथे प्रचंड असा तणाव निर्माण झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी या संपूर्ण परिसराचा ताबा आपल्या हातीमध्ये घेतलेला आहे. मालेगावमधून काही बोगस मतदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी इथे आणले. त्यांच्या माध्यमातून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केलेला होता. त्यामुळे इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना इथून दूर जाण्यास सांगितलेले. त्यामुळे काही प्रमाणामध्ये इथे शांतता आहे. इतर ठिकाणी प्रभाग क्रमांक 29 मध्ये देखील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आणि भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले होते. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि भाजप समोरासमोर आले होते. अनेक ठिकाणी हल्ला झाल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे. याचबरोबर जळगावचा जर विचार केला तर जळगावचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर देखील हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागलेला आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे आणि बहुतेक बऱ्याच ठिकाणी मतदान यंत्रामध्ये काही ना काही त्रुटी आणि मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार देखील घडले आहेत. नक्कीच, त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं गालबोट लागण्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रातनं दिसतंय. परंतु मतदानाची प्रक्रिया मात्र अजूनही सुरू आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मी मानते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.